गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जयघोष करत गणेशोत्सवाचे औचित्य साधून सालावादाप्रमाणे यावर्षी देखील श्रीकृष्ण सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। भक्तांनी या महाप्रसादाचा मोठ्या संख्येने लाभ घेतला। त्याबद्दलचा वसंत ऋतू न्यूज चॅनलने साधलेला संवाद। नमस्कार, मी पूजा चित्ते, वसंत ऋतू न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। श्रीकृष्ण सांस्कृतिक मंडळाचा गणपती विराजमान झालेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय उत्साहाने जल्लोष आणि बाप्पाचं आरती आता संपन्न झालेली आहे। आज गणरायाचा 7वा दिवस आहे। या सर्व पार्श्वभूमीवर या मंडळाने महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आपण या काही सदस्यांशी चर्चा करणार आहोत। दादा नमस्कार। नमस्कार। तुम्ही दरवर्षीप्रमाणे सालाबादाप्रमाणे अतिशय उत्साहाने जल्लोष आणि भक्तिमय वातावरणात देवाचं स्वागत करता, काय सांगणार, काय भावना आहेत तुमच्या? गणरायाची कृपा असल्या कारणाने आमच्यावर सतत 8 वर्ष असून 8 वर्षापासून सतत महाप्रसादाचा वाटप करत आहोत, भंडारा देत आहोत। आमच्यावर गणपतीची खूप मोठी कृपा असून मंडळाचे खूप मोठे सहकार्य आहे। खूप उत्साहाने मंडळाचं आम्ही स्थापना करतो, गणपती स्थापना करतो आणि मोठ्या जल्लोषात भंडाराचे आम्ही वितरण करतो, महाप्रसाद वाटप करतो। साखरवडचा राजा असून श्रीकृष्ण मित्र मंडळ हा सर्वांना पावलेला राजा आहे। अतिशय आनंदात उत्साहात आम्ही गणपतीची स्थापना करतो। त्यामुळे आम्हाला जे भाविकांचा जो प्रेम मिळतं खूप मोठ्या प्रमाणात उत्साहात मिळते, तेवढीच आमच्या गणरायाची कृपा आहे। श्रीकृष्ण मित्र मंडळ आपले जय श्रीकृष्ण मित्र आपले हार्दिक स्वागत करीत आहे। ही धन्यवाद, ही नम्र विनंती। किती वर्षापासून तुम्ही गणरायाची स्थापना करत आहात? सतत 8 वर्ष झाले। 8 वर्षापासून स्थापना करत आहोत आणि सतत 8 वर्षापासून भंडारा करत आहोत, महाप्रसादाचा मोठा भंडारा करत आहोत। बरं, महाप्रसादाचा कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेला आहे, नागरिकांचा, भक्तांचा कसा प्रतिसाद तुम्हाला मिळत असतो? भक्तांचा पूर्णपणे प्रतिसाद मिळतो, म्हणजे अतिशय जल्लोषात प्रतिसाद मिळतो। 7 वाजेपासून भंडारा चाललेला आहे, रात्री 12 वाजून जातील असाच प्रतिसाद राहील आम्हाला। प्रतिसाद म्हणजे एकदम भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळतो आम्हाला, मोठ्या प्रमाणात आम्हाला भक्तांचा प्रतिसाद मिळतो। आपल्या बाप्पांबद्दल, गणरायांबद्दल काय अधिक माहिती द्याल तुम्ही? बाप्पांविषयी काय सांगणार? प्रथम वंदनीय पूजनीय बाप्पा आहेत, सर्वांचे आराध्य आहेत, सर्वांसाठी आराध्य देवता आहेत गणपती बाप्पा। त्यामुळे बाप्पांविषयी सांगणं म्हणजे देवताविषयी सांगणं आपल्यासाठी काही एक नाही ना, आपण त्यांच्यापुढे काही नाही, असं तेवढंच माझं म्हणणं आहे। सध्या जे महाराष्ट्रात वातावरण चालू आहे, मुलींना घेऊन त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत, तर या सर्व गोष्टींवर तुम्ही देवांकडे काही सांगणं घातलेलं आहे का? आम्ही तसं गणपती बाप्पाकडे साकडा घेतला आहे। सगळ्या मुली, आई बहिणी यांचं संरक्षण व्हावं आणि अनुचित प्रकार कुठेही घडू नये, त्याच्यासाठी आम्ही इथे एक प्रोग्रामसुद्धा घेणार होतो, पण त्या थोडासा काही कारणांमुळे ते झालं नाही। पण आमचं मंडळ सदैव मुलींच्या पाठीशी असतं। धन्यवाद आमची संवाद साधल्याबद्दल। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा घोषणा देत सर्वत्र गणपतीमय वातावरण संपन्न झालेलं आहे। कॅमेरामॅन स्नेहासह पूजा वसंत चित्ते, धुळे।